1 जुलै रोजी लागू होणाऱ्या 3 गुन्हेगारी कायद्यांची अंमलबजावणी पुढे ढकलण्याची ममता दीदींची मोदींना पत्राद्वारे विनंती। तिन्ही विधेयकं मंजूर होताना 146 खासदारांना निलंबित करून घाईनं मंजूर केल्याचंही केलं नमूद। कर्नाटकमध्ये राहणाऱ्यांनी कन्नड भाषा शिकावी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचं वक्तव्य। इतर दुसऱ्या भाषांचा वापर करू नये, सिद्धरामय्या यांचं आवाहन। तेलंगणातल्या शेतकऱ्यांच्या 31,000 कोटी रुपयांच्या कर्जमाफीला रेवंत रेड्डी सरकारची मंजुरी। करून दाखवलं अशी राहुल गांधींची एक्स पोस्ट। गेल्या वर्षी तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात काँग्रेसनं कर्जमाफीचं दिलं होतं आश्वासन। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुका लवकरच 20 ऑगस्टपर्यंत मतदार याद्या अपडेट करण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना। जम्मू काश्मीर बरोबरच महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्यांच्या सुद्धा निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होणार। भारतीय वंशाचे हिंदुजा कुटुंबीय एकाच दिवसात निर्दोष मुक्त। गजाआड जाण्याआधीच वरिष्ठ न्यायालयाकडून सुटका। घरेलू नोकरांचा छळ केल्याच्या आरोपाखाली स्वित्झर्लंडमध्ये झाली होती शिक्षा। जीएसटी काउन्सिलच्या 53व्या बैठकीत मोठे निर्णय। दुधाचे कॅन आणि सौर कुकरवर 12% कर लावण्याचा निर्णय। बनावट बिलं रोखण्यासाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण टप्प्याटप्प्यानं देशभरात लागू केलं जाईल, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती। पाकिस्तानात जमावाकडून पर्यटकाची हत्या, कुराणचा अपमान केल्याचा आरोप। पाकिस्तानच्या स्वात शहरामध्ये संतप्त जमावानं पर्यटकावर गोळ्या झाडून फरफटत आणलं आणि फासावर लटकवलं।